नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज मॅथ्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज 11th कॉमर्स पार्ट 1 मधला एक्सरसाइज 5.2 आपण आज सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी काही त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. बघा, पहिल्यांदा इंटरसेप्ट ऑफ द लाईन आपण बघतोय. खाली एक डायग्राम दिसतेय, त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपण ड्रॉ केलाय आणि एक लाईन घेतलेली आहे एल, जी आपण इंटरसेक्ट झालेली आहे एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला. ही एल लाईन दिसते. आता लाईन ज्या एक्स ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट झालेली आहे तो पॉइंट आपण A0 असं मेन्शन केलेला आहे आणि वाय ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट झाला आहे तिथे 0B असं पॉइंट आपण दिलेला आहे. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत त्यांचं आपण तिथे नावं दिलेली आहेत. त्यानंतर आता पुढे आपल्याला बघायचं आहे की एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय आणि वाय इंटरसेप्ट मध्ये काय, त्याच्यावरती आपण त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ अ स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ऍट पॉइंट A0 देन इट इज कॉल्ड ॲज एक्स इंटरसेप्ट. म्हणजे जो त्याच्यातला ए हा पॉइंट असणार आहे त्याला आपण त्याचा एक्स इंटरसेप्ट असं त्याचा म्हणू शकतोय. त्यानंतर तसंच तुम्ही सिमिलरली द लाईन इंटरसेक्ट द वाय ऍक्सिस ऍट पॉइंट बी, देन बी इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट असं त्याला म्हणता येईल आपल्याला. बघा, तिकडे वाय मध्ये बी हा पॉइंट आहे, तर स्मॉल बी इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट असं आपण त्याला म्हणू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघतोय लगेचच. त्यानंतर इथे खाली दिलेले काही पॉइंट्स अतिशय महत्वाचे आहेत, आपल्याला एक्सरसाइज सोडवताना लागणार आहे. द स्लोप ऑफ द वाय ऍक्सिस इज नॉट डिफाईन. म्हणजे वाय ऍक्सिस असेल त्याचा स्लोप पण नॉट डिफाईन असं असतं. त्यानंतर स्लोप ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे वाय ऍक्सिसला जर एखादी लाईन पॅरलल असेल तरी तिचा स्लोप विचारला तरी सुद्धा तो नॉट डिफाईन असं आपण सांगू शकतोय. त्यानंतर नंबर 3 दिसेल पॉइंट, स्लोप ऑफ द एक्स ऍक्सिस इज 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असणार आहे आणि स्लोप ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन कुठलीही घ्या तरी तिचा स्लोप सुद्धा काय असणार आहे, 0 असेल असं आपण इथे सांगू शकतोय. त्यानंतर पुढच्या पॉइंटमध्ये पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला, स्लोप ऑफ द लाईन. स्लोप नेहमी आपण स्मॉल एम या लेटरने डिनोट करतो. जर इन्क्लिनेशन माहिती असेल थीटा तर आपण टॅन थीटा हा स्लोप साठी फॉर्म्युला वापरतो. आणि दुसरा एक खाली फॉर्म्युला दिलाय, द स्लोप ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग द 2 पॉइंट्स x1 y1 अँड x2 y2. म्हणजे 2 पॉइंट्स असतील आणि त्याच्यातनं जी काही लाईन सेगमेंट पास होते तिचा आपल्याला स्लोप काढायचा असेल तर फॉर्म्युला आपला आहे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. असा फॉर्म्युला आपण स्लोप काढण्यासाठी यूज करणार आहोत. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे की अँगल बिटवीन टू इंटरसेक्टिंग लाईन्स. इफ थीटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन नॉन व्हर्टिकल लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स m1 and m2, देन tan थीटा इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. असा सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला आहे अँगल साठीचा. वरती आपण कंडिशन फॉर परपेंडिक्युलरिटी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये दोन लाईन्स परपेंडिक्युलर कधी असणार आहेत, इफ देअर स्लोप्स, त्याचं प्रोडक्शन मल्टिप्लिकेशन थोडक्यात तुमचं त्याचं -1 आलं तर त्या दोन लाईन ह्या तुमच्या परपेंडिक्युलर असणार आहेत आणि स्लोप साठीचा वरचा फॉर्म्युला वापरलाय. हे तीनही जे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत ते आपल्याला एक्सरसाइज मध्ये महत्वाचे ठरणार आहेत. सो आता आपण लगेचच एक्सरसाइज 5.2 ला सुरुवात करतोय. एक्सरसाइज 5.2 फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग लाईन्स विच पास थ्रू द पॉइंट्स. म्हणजे आपल्याला लाईनचं स्लोप काढायचा आहे, पासेस थ्रू दीज पॉइंट्स, आणि वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. सो पहिल्यांदा आपण काय करतोय, त्यातला फर्स्ट सब क्वेश्चन स्टार्ट करतोय आणि जे पॉइंट्स आहेत त्याला आपण नाव देणार आहोत. पहिल्याला कॅपिटल A2 - 1 असं नाव देतोय. त्यानंतर बी पॉइंट म्हणजे पुढचा 4 3 ह्या पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे. आता इथे आपल्याला अशी जो दिलेला आहे फॉर्म्युला तुम्हाला, तो फॉर्म्युलाच इथे आपल्याला वापरायचा आहे. त्यातला पहिला ए पॉइंट आहे त्याला आपण x1 y1 असं नाव देतोय. दुसरा पॉइंट आहे त्याला x2 y2 असं नाव देतोय. फॉर्म्युला तुम्हाला स्लोप साठीचा मगाशीच सांगितलेला आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो आता आपण त्याच्यासाठी पुढे लिहू शकतोय, स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1.
सो आता ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकले तर इथे होईल पहिलं y2 ची व्हॅल्यू 3 -1 असं होईल, डिवायडेड बाय 4 - 2 असं होईल. इथे मधलं मायनस मायनस आहे ते प्लस होईल. सो 3 + 1 डिवायडेड बाय 4 - 2 असं ती व्हॅल्यू होणार आहे. जे 4 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 2. सो 2 इज द स्लोप ऑफ लाईन AB असं आपण त्याला म्हणू शकतोय. त्यानंतर लगेच दुसऱ्या क्वेश्चनला आपण स्टार्ट करतोय. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला तसंच ते सर्व सॉल्व्ह करायचंय. तिथल्या पॉईंटना आपण आता पुढचं नाव देऊया. AB पहिल्या पॉईंटला दिलेलं आहे. त्यानंतर इथे C पॉईंट घेऊया. त्याला C चे कोऑर्डिनेट -2, 3 असे आहेत. अँड D त्याचे कोऑर्डिनेट तुमचे 5 आणि 7 असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आता इथे पण आपण तशाच पद्धतीने त्याचा स्लोप काढायचा आहे. सो स्लोप ऑफ लाईन CD इज इक्वल टू, पुन्हा एकदा मगासारखंच त्याच्यासाठी आपण x1 y1 आणि x2 y2 असंच मेन्शन करणार आहोत आणि ते सॉल्व्ह करणार आपण फॉर्म्युलाने y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. आता इथे y2 ची व्हॅल्यू तुमची 7 आहे. सो 7 - 3 x2 - x1 म्हणजे 5 - -2 असं ते होईल. आता परत मगासारखंच मायनस मायनस तिथे प्लस होणार. सो इथे वरती आन्सर 7 - 3 म्हणजे तुमचं 4 येणार आहे आणि इथे मायनस मायनस प्लस होईल. सो 5 + 2 दॅट इज 7. 4/7 असं ह्या क्वेश्चनचं तुमचं आन्सर येणार आहे. त्यानंतर आपण आता थर्ड सब क्वेश्चनला जातोय. त्यामध्ये आपल्याला पॉईंट दिलेले आहेत 2, 3 आणि 2 - 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला त्याला आपण E नाव देतोय पुढच्या पॉइंटला 2, 3 आणि पुढचा F नाव देऊया. त्याचं 2 - 1 असे कोऑर्डिनेट आहेत. आता जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं ह्या दोन्ही पॉइंटकडे तर तुम्हाला त्याचा जो काही एक्स कोऑर्डिनेट हा तुमचा सेम दिसतोय बघा इथला. मग अशा 2 पॉइंट मध्ये तसं काही नव्हतं. एक्स कोऑर्डिनेट ह्याचा सेम दिसतोय 2, 2. सो आता आपण सॉल्व्ह करताना त्याच्यामध्ये थोडस जर डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल. पण इथे थर्ड क्वेश्चन साठी एक्स कोऑर्डिनेट सेम होता म्हणून ते तुम्हाला कळायला पाहिजे. डायग्राम काढलेली आहे आपण. इथे सगळे नंबर लाईन सारखे नंबर काढलेले आहेत. 2, 3 हा पॉइंट साधारण इथे दिसणार आहे तुमचा. हा E पॉइंट आहे 2, 3 आणि F पॉइंट 2 - 1. सो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. इथे आपण घेतलेला आहे 2, -1. ठीक आहे. आता ह्या दोघांमधून जाणारी जी लाईन आहे EF त्याच्यामध्ये काय सांगता येईल की दिस इज अ लाईन विच इज पॅरल टू वाय ऍक्सिस. बरोबर. हा वाय ऍक्सिस असणार आहे आपला आणि हा एक्स ऍक्सिस असणार आहे. तर ही EF ही जी लाईन दिसते आहे ती तुम्हाला पॅरल टू वाय ऍक्सिस आहे. मग वाय ऍक्सिसला पॅरल एखादी लाईन असेल तर तिचा स्लोप आपण नॉट डिफाईन मग अशी जे सर्व माहिती तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे 5.2 एक्सरसाइज सुरू करायच्या आधी त्याच्यामध्ये आपण असं दिलेलं होतं की जर वाय ऍक्सिसला पॅरल लाईन असेल तर तिचा स्लोप आपण नॉट डिफाईन असं लिहितो. त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला ही लाईन मिळालेली आहे पॅरल टू वाय ऍक्सिस. सो इथे आपण त्याचं आन्सर लिहित असताना अशा पद्धतीने लिहिणार आहोत की द स्लोप ऑफ EF इज नॉट डिफाईन. इथे आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा हा फर्स्ट मधला संपेल आणि फोर्थ मध्ये जरी आपण आपला थर्ड कसं सॉल्व्ह केला तसंच क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायचा आहे. याच्यातला क्वेश्चन नंबर 1 मधला फोर्थ क्वेश्चन. तिथे बघा वाय चे कोऑर्डिनेट तुम्हाला सेम दिसणार आहे. सो अशाच पद्धतीने डायग्राम काढून तो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार आहे. लास्टचे 2 पॉईंट होते त्यांना आपण G आणि H असं नाव देऊ शकतोय. ठीक आहे. आणि आता त्यानंतर आपण इथे डायग्राम काढलेत तर इथे बघा पहिला पॉईंट 7, 1 आहे. सो 7, 1 हा पॉईंट तुम्हाला इथे साधारण दाखवता येईल आणि -3, 1 हा साधारण पॉईंट इथे दाखवता येईल. आता ह्या दोघांमधनं परत मगासारखंच जर आपण जाणारी लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला लाईन साधारण मिळेल अशा पद्धतीने. या दोघांमधून जाणारी लाईन इथून इकडे असे येईल. आता ही लाईन आहे ती पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला. सो एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यावर हा एक्स ऍक्सिस तुमचा आहे हा वाय ऍक्सिस.
त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे लाईन, मग एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन असेल तर आपण तिचा स्लोप डायरेक्ट 0 असं घेणार आहोत. हे सुद्धा मगाशी आपण एक्सरसाइज सुरू करायच्या आधी इन्फॉर्मेशन दिली, ती खूप महत्वाची आहे या एक्सरसाइज सोडवताना. तर आता आपण याच्यावरनं एक सेंटेन्स लिहिणार आहोत. द स्लोप ऑफ GH is 0 पाहिजे त्याला रिझन म्हणून लिहू शकतो आपण. हे G आणि हा H इकडचा पॉइंट आहे, हा G पॉइंट आहे. GH is parallel to x axis असं ते आपण त्याला लिहू शकतोय. आणि मग अशा क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला समजण्यासाठी आपण EF is parallel to y axis असं त्याला रिझन लिहू शकतोय. म्हणजे इथे आपला हा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 ला आपण स्टार्ट करतोय. इफ द x and y intercepts of line L are 2 and 3 respectively, then find the slope of the line L असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर ह्या एक्सरसाइजच्या सुरुवातीलाच आपण थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितली होती. त्यावेळेला एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट ज्या वेळेला आपल्याकडे असेल त्यावेळेला त्या पॉइंटना आपण कोऑर्डिनेट मध्ये कशा पद्धतीने लिहू शकतोय हे आपण सांगितलेलं होतं. तर आता आपण त्याच्यासाठी इथे गिव्हन मध्ये लिहायला स्टार्ट करतोय. गिव्हन एक्स इंटरसेप्ट of line L is 2 and y intercept of line L is 3 हे आपण गिव्हन लिहून घेतलेलं आहे. आता याचं सगळ्याचं मीनिंग काय असणार आहे. देअरफॉर लाइन L intercepts x axis at point, आता हा पहिला होता तो एक्स इंटरसेप्ट होता, सो तो आपला पॉइंट असेल 2 0 अँड y ऍक्सिस ऍट 0 3 असं आपण त्याचे पॉइंट काढून घेतले. मग आता पॉइंट माहिती असतील तर आपण त्याचा स्लोप काढू शकतोय आपल्या फॉर्म्युलाने. स्लोप ऑफ लाइन L इज इक्वल टू, आता इथे आपल्याला जे पॉइंट माहिती आहेत त्याच्यावरनं त्याला आपण x1 y1 x2 y2 असं नाव देणार आहोत आणि आपण क्वेश्चन तो सॉल्व्ह करून घेणार आहोत. पहिला जो पॉइंट आहे त्याला x1 y1 असं नाव द्यायचं. हा जो दुसरा पॉइंट आहे त्याला x2 y2 असं नाव द्यायचं. आणि स्लोप साठीचा फॉर्म्युला आपला y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 हा फॉर्म्युला इथे आपण यूज करणार आहोत. मग आता ह्याच्यामध्ये y2 ची व्हॅल्यू 3 आहे. 3 मायनस y1 ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू आहे 0 मायनस 2. सो तुमचं टोटल आन्सर होणार आहे 3 डिवायडेड बाय -2 म्हणजे हे आन्सर तुमचं -3/2 असं येणार आहे. इथे आपला सेकंड क्वेश्चन आहे तो संपला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करतोय. फाइंड द स्लोप ऑफ द लाइन हुज इन्क्लिनेशन इज 30 डिग्री. स्लोप काढायचा आहे, इन्क्लिनेशन दिलाय, डायरेक्ट आपण टॅन थीटा हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सुरुवातीला आपण गिव्हन लिहून घेतोय. गिव्हन इन्क्लिनेशन that is theta is equal to 30 डिग्री. इन्क्लिनेशन माहिती असेल तर स्लोप काढताना आपण फॉर्म्युला वापरतो. स्लोप ऑफ लाइन इज इक्वल टू एम. स्लोप साठी लेटर आपलं एम असं यूज करतोय आपण आणि त्याचा फॉर्म्युला असतो टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 30 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे की टॅन 30 डिग्री त्याची व्हॅल्यू येते 1/√3. सो हा प्रश्न एवढाच होता. आपल्याला स्लोप मिळाला 1/√3 असं त्याचं आन्सर येणार आहे. थर्ड क्वेश्चन आपला संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 देखील तशाच पद्धतीचा क्वेश्चन आहे. फाइंड द स्लोप ऑफ द लाइन हुज इन्क्लिनेशन इज
45 डिग्री. सो इन्क्लिनेशन आपण गिवन मध्ये 45 डिग्री असं लिहिणार आहे. स्लोप ऑफ द लाईन काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला tan 45 त्याची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे आणि tan 45 ची व्हॅल्यू असते 1. सो स्लोप ऑफ द गिवन लाईन तुमचं 1 असा आन्सर त्याच्यामध्ये येणार आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 सुद्धा संपलेला आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 5 पासूनचा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण भेटूया. धन्यवाद.